ओके, सो आपला क्वेश्चन नंबर 16 हा सुरू होता. त्यातला पहिला क्वेश्चन मी डिस्कस केला होता, ठीक आहे ना. सो सेकंड क्वेश्चन आपल्याला इथं स्टडी करायचा आहे. सो सेकंड क्वेश्चन स्टडी करण्याच्या अगोदर मी तुम्हाला परत फॉर्म्युला सांगतो, ठीक आहे. सो कसं कन्सिडर केलं होतं आपण, इफ NC(x) इज इक्वल टू NC(y), बरोबर. तोच प्रॉपर्टी नंबर जी 5 आपण डिस्कस केली होती त्याच्यामध्येच आहे. हे दोघं इक्वल कधी असतील, ओके, हे दोघं इक्वल असतील, देन आयदर x इज इक्वल टू y असेल और x इज इक्वल टू काय असेल, n मायनस y, ठीक आहे. सो हा फॉर्म्युला आपण तिथं डिस्कस केलेला होता. ओके, आला कुठून हा, प्रॉपर्टी नंबर 5 वरून, ठीक आहे ना. प्रॉपर्टी नंबर 5 कोणती होती आपली, ओके. याचा ह्या फॉर्म्युल्याचा जो रेफरन्स आहे तो काय आपला NCR इज इक्वल टू NCN मायनस R, ठीक आहे ना. सो हा रेफरन्स आहे, इथूनच तो फॉर्म्युला ॲक्च्युअलमध्ये तयार केलेला आहे, ठीक आहे. ओके, सो काय बघा आपला सेकंड क्वेश्चन होता, 23C3n इज इक्वल टू 23C2n प्लस 3. हे बघा दोघांची यांची व्हॅल्यू सारखी आहे, ओके. सो हे दोघं कसे असले पाहिजेत, एक तर इक्वल असले पाहिजेत, ओके. म्हणजे तोच फॉर्म्युला, दोघं इक्वल म्हणजे काय, सो वी कॅन राईट हे दोघं इक्वल आहेत, n आणि n, मग हे आरच्या व्हॅल्यू इक्वल असल्या पाहिजे. सो इथे मी असं लिहितो 3n इज इक्वल टू 2n प्लस 3 और x इज इक्वल टू, x कोण येतं 3n इज इक्वल टू n मायनस y, म्हणजे 23 मायनस 2n प्लस 3. समजतं आहे का, 2n प्लस 3, आयदर x इज इक्वल टू y और x इज इक्वल टू n मायनस y असं ते आहे, ठीक ना. ओके, सो 2n ला इकडे घ्या, सो 3n मायनस 2n होईल, इथलचं n काढायचं ना आपल्याला, 3n मायनस 2n इज इक्वल टू किती 3, म्हणजे n ची व्हॅल्यू एक किती झाली आपली 3 झाली. और इथं काय होईल बघा, 3n इज इक्वल टू, तुम्ही ब्रॅकेट ओपन करतो, मायनस 2n मायनस 3, 2n ला लेफ्ट साईडला घ्या, तो होईल 3n प्लस 2n मायनसचं प्लस, आणि 23 मायनस 3 किती 20, 3n प्लस 2n झाला 5n, 5n इज इक्वल टू 20. सो n किती झाला 4, म्हणजेच तुमच्या nच्या दोन व्हॅल्यू झाल्या, n इज इक्वल टू 3 और n इज इक्वल टू 4. ओके, गॉट इट, येस, ठीक आहे ना. सिम्पल आहे बघा, काय अवघड नाही आहे. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन काय आहे, 21C6n इज इक्वल टू 21C इन ब्रॅकेट n स्क्वेअर प्लस 5, इथं बरं करे n स्क्वेअर प्लस 5. परत बघा इथं n सेम आहे, म्हणजेच कसं तो फॉर्म्युला मी परत लिहितो बघा, जर NCX इज इक्वल टू NCY असेल, कारण n सेम आहे, ओके, तरच वापरायचं बरं की रे. n म्हणजे इथलची व्हॅल्यू सेम आहे तुमची, हे बघा इथं 21 आहे, इथं 21 आहे, तरच हे वापरतो आपण, NCX इज इक्वल टू NCY. देन आयदर काय असेल, x इज इक्वल टू y असेल, म्हणजे ही टर्म x आहे, ही टर्म y आहे, किंवा काय असेल x इज इक्वल टू n मायनस y. ओके, सो देअरफॉर x इज इक्वल टू y म्हणजे काय होईल, 6n इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस 5 और 6n इज इक्वल टू n किती 21 मायनस n स्क्वेअर प्लस 5. ओके, सो हे दोन्ही आपल्याला सॉल्व करायचं आता. सो इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं आहे आपलं, काय तयार होईल बघा, n स्क्वेअर प्लस 5, 6n ला इकडे घ्या, मायनस 6n इज इक्वल टू 0. यालाच तुम्ही कसं लिहू शकता, n स्क्वेअर मायनस 6n प्लस 5 इज इक्वल टू 0. सो 2 नंबर मला असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 5 आहे, ॲडिशन किती आहे मायनस 6 आहे, मायनस 5 मायनस 1, म्हणजे तुमच्या व्हॅल्यूज काय झाल्या बघा, n मायनस 5 n मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे तुम्हाला इथं यांच्या दोन व्हॅल्यूज भेटून राहिल्यात, n इज इक्वल टू 5 और n इज इक्वल टू 1, बरोबर आहे. आता ह्या दोघांपैकी एक व्हॅल्यू आपली व्हॅलिड आहे, एक व्हॅल्यू इनव्हॅलिड आहे. सर कसं, हे बघा तुम्हाला दिलं आहे 21C6n,
तुम्हाला माहिती आहे बघा, ही वरची व्हॅल्यू ऑलवेज याच्यापेक्षा याच्या इक्वल असेल किंवा याच्यापेक्षा लार्जर असेल, ठीक आहे ना. पण ही व्हॅल्यू तुमची एनची व्हॅल्यू आरपेक्षा कधीच स्मॉल नसती आहे. जर मी एनची व्हॅल्यू जर 5 पुट केली इथं, काय करायचं, तुमचा हा N5 आहे ना, हा जो तुमचा N5 आला तो N जर 5 मी ह्या इक्वेशनमध्ये वरती जर पुट केला, कुठं पुट करायचा तुम्हाला तो N ह्या इथं पुट करायचा, ह्या 6N मध्ये पुट करायचा. समजा 6N मध्ये जर मी 2 पुट केला तर 6 × 5 किती होईल, 30 होईल. 30 म्हणजे काय झाला, तो 21 पेक्षा आरची व्हॅल्यू तुमची लार्जर झाली आणि हे इम्पॉसिबल असतं. ओके, सो वी कॅन राईट हिअर N इज इक्वल टू 5. ही जी व्हॅल्यू आहे तुमची इज इनव्हॅलिड. रिझन तुम्हाला कळलं आहे बरोबर. म्हणजे तुमची Nची व्हॅल्यू किती घ्यायची तुम्हाला आता, 1 घ्यायची आहे. सो पहिल्यामधून तुम्हाला Nची व्हॅल्यू किती भेटली, 1 आली. ओके, आता सेकंड इक्वेशन सॉल्व्ह करायचं हे. सो काय होईल बघा, ऑर 6N इज इक्वल टू, ब्रॅकेट ओपन करा, 21 मायनस N² मायनस 5. N² घ्या इकडं, मायनसचा प्लस झाला, प्लस 6N. हे 21 मायनस 5 किती, 16, प्लस 16. त्याला लेफ्ट साईडला घ्या, मायनस 16 इज इक्वल टू 0. ओके, सो 2 नंबर असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन मायनस 16 आहे, ॲडिशन प्लस 6 आहे. 8 मायनस 2, बरोबर. म्हणजेच तुमच्या Nच्या व्हॅल्यू काय येतील, N प्लस 8, N मायनस 2 इज इक्वल टू 0. म्हणजे Nच्या 2 व्हॅल्यू झाल्या पर इथं N इज इक्वल टू 8 और N इज इक्वल टू 2, बरोबर. सॉरी, N इज इक्वल टू मायनस 8. N इज इक्वल टू मायनस 8 आणि 8 तिकडे गेल्यावर मायनस होईल ना तो. आता ही व्हॅल्यू तुमची कशी असणार आहे, इनव्हॅलिड, कारण Nची व्हॅल्यू मायनस नाही ना यायला पाहिजे. सो ही मायनस आली, सो ही इनव्हॅलिड झाली. सो इथून तुम्हाला Nची व्हॅल्यू किती भेटती आहे, Nची व्हॅल्यू भेटते तुम्हाला 2. म्हणजे आपलं फायनल आन्सर काय आलं, N इज इक्वल टू 1 और N इज इक्वल टू किती, 2. 3 मार्काचा क्वेश्चन आहे बघा हा. सो ओके, दोघांपैकी तुमची एक व्हॅल्यू तुम्ही चॉईस करू शकता, ठीक आहे. सो नंबर 4 आणि नंबर 5 करता का मग तुम्ही ट्राय. मी तुम्हाला होमवर्क देतो मग ते 2 क्वेश्चन्स होमवर्क, ठीक आहे. नंबर 4 आहे याच्यामध्ये. ओके, बुकमधून तुम्ही बघू शकता ते क्वेश्चन्स काय. 2N CR मायनस 1 इज इक्वल टू 2N CR प्लस 1. आणि नंबर 5 क्वेश्चन आहे, हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे, NCN मायनस 2 इज इक्वल टू 15. या टाईपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी फर्स्ट किंवा सेकंड लेक्चरमध्ये सॉल्व्ह केलेले आहे कॉम्बिनेशनच्या. ओके, इक्वेट करायचं फक्त, तुम्हाला दोन्ही साईडने आन्सर भेटून जातील, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. क्वेश्चन नंबर 18 मी घेतो. आता क्वेश्चन नंबर 18 काय बघा, तुम्हाला R फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन असा आहे, फाइंड R इफ 11C4 प्लस 11C5 प्लस 12C6 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR असं दिलं आहे बघा त्यांनी. 11C4 प्लस 11C5 प्लस 12C6 प्लस 13C7 इज इक्वल टू 14CR. ओके, आता इथं कोणती प्रॉपर्टी वापरायची आपल्याला, लास्ट नंबरची प्रॉपर्टी. नंबर मला वाटतं 6. ओके, सो वी हॅव, आपल्याकडे एक प्रॉपर्टी होती. कोणती प्रॉपर्टी होती, NCR प्लस NCR प्लस 1. दोघं NN सेम आहेत आणि इथं R आणि इथं R प्लस 1 कॉन्झिक्युटिव्हमध्ये आहेत. तर याचा आन्सर काय येतं, Nची व्हॅल्यू 1ने वाढवायची, N प्लस 1 C, आणि Rची व्हॅल्यू कोणती घ्यायची, लार्जेस्ट, दोघांपैकी लार्जेस्ट म्हणजे R प्लस 1, बरोबर. आता काय येईल बघा. सो देअरफॉर मी इथं लेफ्ट हँड साईड घेतो आधी. 11C4 11C5 12C6 13C7. ओके, आता बघा पहिले दोन, हा 11C4 प्लस 11C5 आहे. जर मी ही प्रॉपर्टी वापरली ना तर 11चं किती होईल तिथं, आता 11चा होईल 12C. ओके, आणि इथं 4 आहे, R इथं 5 आहे. सो लार्जेस्ट कोण आहे, 5 मी घेतला. लार्जेस्ट म्हणजे कॉन्झिक्युटिव्हमध्ये पुढचा नंबर असतो तो.
ओके, रिमेनिंग ॲज इट इज 12C6 प्लस 13C7. ठीक आहे, हे तुमचं आन्सर कोणाचं आलं? 11C4 प्लस 11C5. बरोबर. आता 12C5 प्लस 12C6 याचं कंबाईन आन्सर काय येईल मग? 12C5 प्लस 12C6. सो तुमचं याचा आन्सर असेल, इथं यांची व्हॅल्यू 1ने इन्क्रीज झाली, तो झाला 13C. इथं 5 आहे, इथं 6 आहे, हा झाला 6 प्लस रिमेनिंग कोण राहिलं? 13C7. ओके, मग 13C7 परत यांची व्हॅल्यू 1ने इन्क्रीज होईल, 14C7. ओके, तर तुम्हाला इकडे काय दिलं त्यांनी? 14CR. ओके, सो RHS काय आहे? नाव राईट हँड साईड इज इक्वल टू काय आहे? 14CR. हे तुम्हाला दोघं इक्वल दिलेले आहेत. सो देअरफॉर यू कॅन राईट 14C7 इज इक्वल टू 14CR. हे दोघं इक्वल कधी असतात? तर प्रॉपर्टी नंबर 5. ओके, सो इफ NCX is equal to NCY, then either लिहावं लागतं प्रॉपर्टी नंबर 5, then either X is equal to Y or X is equal to N minus Y. ओके, X is equal to Y म्हणजे डायरेक्टली तुमची R ची व्हॅल्यू किती होईल? 7 होईल. बरोबर. और X is equal to N minus Y. X म्हणजे 7, N आहे 14 मायनस Y दॅट इज R. म्हणजे R किती झाला? 14 मायनस 7, 7. दोन्ही केसमध्ये तुमचा आन्सर इथं 7 आलं. ओके, कधी कधी तुमचे डिफरंट व्हॅल्यूज येऊ शकतात. सो इथं R किती आला? 7 आला. समजलं हे पण? ओके, आता एक सिंपल पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि मग त्याच्यावरती काही प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे. सो पॉईंट आहे ग्रेटेस्ट व्हॅल्यू किंवा हायेस्ट व्हॅल्यू इन द कॉम्बिनेशन. ग्रेटेस्ट किंवा हायेस्ट व्हॅल्यू ऑफ कॉम्बिनेशन. सो गिवन कॉम्बिनेशनमध्ये तुमची ग्रेटेस्ट किंवा हायेस्ट व्हॅल्यू कधी येईल? ओके, हा आपला पॉईंट आहे. आता याच्यामध्ये 2 केसेस आहेत बघा. म्हणजे तुम्हाला असं कॉम्बिनेशन दिलं आहे त्यांनी NCR. सो NCR म्हणजे तर Nची व्हॅल्यू काही एक असेल, Rची व्हॅल्यू असेल. बरोबर. सो या कॉम्बिनेशनचा आन्सर तुमचं मॅक्सिमम कधी असेल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग हे आन्सर मॅक्सिमम कधी असेल तर याच्यासाठी 2 इम्पॉर्टंट केसेस आहेत. सो केस 1 आणि केस 2. ठीक आहे, केस 1 आहे इफ तुमचा R वरती डिपेंड आहे, सॉरी N वरती डिपेंड आहे. इफ N इज इवन म्हणजे तुमचा NCR मधला, समजा हे NCR आहे कॉम्बिनेशन, NCR मधला समजा तुमचा N हा जर इवन असेल, काय N तुमचा इवन आहे, ही माझी पहिली केस आहे, N इज इवन. then greatest value of combination is at, then greatest किंवा highest, greatest value of combination is at R is equal to N by 2. मग तुम्हाला R ची व्हॅल्यू डायरेक्टली किती पुट करायची? N by 2 पुट करायची. R ची व्हॅल्यू N by 2 ला तुम्हाला ग्रेटेस्ट व्हॅल्यू भेटते त्यांची, त्या कॉम्बिनेशनची. आलं लक्षात? या कॉम्बिनेशनची ग्रेटेस्ट व्हॅल्यू तुम्हाला कुठं भेटेल? R इज इक्वल टू N by 2. हे कधी? when N इज इवन. आता केस 2 आहे, सेकंड केस, केस 2. इफ R इज N नॉट R, इफ N इज ऑड, तर तुमचा N हा जर ऑड असेल, ठीक आहे, N ची व्हॅल्यू ऑड असेल, तर तुम्हाला ग्रेटेस्ट व्हॅल्यू 2 प्लेसला भेटते. ती सारखीच असणार आहे. सो दोघांपैकी एक तुम्ही चॉईस करू शकता. ओके, दोघांपैकी एक तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये चॉईस करू शकता. म्हणजे N+1/2 किंवा N-1/2. सो यू कॅन राईट हिअर देन ग्रेटेस्ट व्हॅल्यू, then greatest value of combination is at R is equal to N-1/2 or
आर इज इक्वल टू एन प्लस 1/2. दोघांपैकी तुम्ही काही यूज करा, एन मायनस 1/2 यूज करा किंवा एन प्लस 1/2 यूज करा, कधी एन ऑड असताना. सो तुम्हाला तिथं त्याची ग्रेटेस्ट व्हॅल्यू भेटणार आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा, जर तुमचा एन हा इवन असेल तर ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑकर होती आहे आर इज इक्वल टू n/2 ला. ओके. आणि जर तुमचा एन हा जर ऑड असेल, इफ एन इज ऑड, तर तुमची ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑकर होती आहे किंवा ती ऑकर असती किंवा ती असती आहे आरची व्हॅल्यू n-1/2 ला किंवा n+1/2 ला. तुम्ही कोणती एक घेऊ शकता दोघांपैकी. दोघांना सेम येणार आहे ती व्हॅल्यू. सो तुम्ही कोणतं पण एक चॉईस करा, n-1 चॉईस करा किंवा n+1 चॉईस करा. ठीक आहे. समजलं. आता याच्यावरती एक क्वेश्चन आहे बघा आपल्याला एक्झरसाइजमध्ये. तो आहे आपला क्वेश्चन नंबर 20. ओके. क्वेश्चन नंबर 20 काय, फाइंड द डिफरन्स बिटवीन ग्रेटेस्ट व्हॅल्यू इन द फॉलोइंग. ओके. क्वेश्चन तुमच्याकडे बुक आहेत ना सगळ्यांकडे. सो क्वेश्चन तुम्ही रीड केला असेल बघा. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, फाइंड डिफरन्सेस बिटवीन ग्रेटेस्ट व्हॅल्यू. बरोबर. डिफरन्सेस बिटवीन ग्रेटेस्ट व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. सो पहिलं काय आहे, 14 CR अँड 12 CR. ओके. आता ह्या दोन्ही केसमध्ये यांची व्हॅल्यू काय रे, इवन आहे. ओके. तुम्ही काय करा, अगोदर ग्रेटेस्ट व्हॅल्यू फाइंड आउट करा 14 CR ची. ओके. मी असं आन्सरमध्ये असं लिहितो बघा. आन्सर मी स्टार्ट करतो. फॉर 14 CR, ओके, n is even. So therefore greatest value occurs at किंवा is at r is equal to n/2. So therefore r ची व्हॅल्यू काय होईल, n ची व्हॅल्यू 14 आहे, 14/2 किती झाला तो 7 झाला. ओके. सो therefore we can write 14C7. r ची व्हॅल्यू मी 7 पुट केली. फॉर्म्युला 14 फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इन ब्रॅकेट 14 मायनस r फॅक्टोरियल. बरोबर. हे काय होईल, 14 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल इंटू 7 फॅक्टोरियल. करेक्ट आहे. सो सिम्प्लिफाय करायचं याला आपल्याला. वरती काय होईल, 14 इंटू 13 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, पहिला 7 फॅक्टोरियल मी असा लिहितो, 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि पुढचा 7 फॅक्टोरियल ॲज इट इज. आता बघा 7 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके. हे बघा रे, 7 2 जा 14, 6 2 जा 12, 5 2 जा 10, 3 3 जा 9 आणि 2 4 जा 8. ओके. सिम्प्लिफाय केलं ना आपण. सो खाली 1 राहिलेला आहे, वरती कोण कोण राहिलं बघा, 2 इंटू 13 इंटू 2 इंटू 11 इंटू 2 इंटू 3 इंटू 4. ओके. सांगायचं मला मल्टिप्लिकेशन काय येते. हा 2 हा 2 हा 2 किती झाला, 8 झाला तो, एक नाही, 2 इंटू 2 इंटू 4 8, 8 इंटू हा 12 3432. 3400 किती, 32. ओके. 3432. ही झाली ग्रेटेस्ट व्हॅल्यू ऑफ 14 C7 ची. ठीक आहे. ओके. आता पुढचा कोण आहे, 12 CR आहे. सो नाव इथे आपण म्हणू, नाव फॉर 12 CR, ओके, n is even. परत n even आहे. therefore we can write greatest value occurs at r is equal to n/2. so r is equal to n 12/2. सो r ची व्हॅल्यू तुम्हाला काय घ्यायची इथं 6. ओके. सो फाइंड आउट करायचं आपल्याला आता 12C6. हे झालं 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 6 फॅक्टोरियल इंटू 12 minus 6 factorial. Okay, so we can write here 12 factorial upon 6 factorial into 6 factorial.
So we can write 12 factorial as 12 into 11 into 10 into 9 into 8 into 7 into 6 factorial divided by 6 factorial, 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 आणि पुढचा 6 factorial as it is. So 6 factorial cancel. 6 2s are 12, 5 2s are 10, 4 2s are 8, 3 3s are 9 आणि इथं 2 into 1 2 आणि त्यांचा 2 समजा मी कॅन्सल केला. सो राहिलं कोण? सो टर्म्स आर 2 into 11 into 2 इथं 3 आणि इथं 7 किती तर आहे 2 into 924. ओके 924 आपल्याला डिफरन्स विचारला होता. सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर difference between the greatest value of 14 CR and 12 CR is equal to डायरेक्ट लिहा आता. हे पहिलं किती आलं 3432 आणि हा 924 3432 minus 924 किती तर सबट्रॅक्शन आहे 2508. 2508. ओके हे झालं आन्सर. ओके सो 3 मार्काचा क्वेश्चन आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ठीक आहे काय डिफिकल्ट नाही बघा. चला पुढचा एक क्वेश्चन घेतो मी असाच. सेकंड क्वेश्चन जो आहे तो तुम्ही होमवर्क म्हणून कन्सिडर करा पुस्तकातला. सो थर्ड मी घेतो. थर्ड आहे 15 CR अँड 11 CR. याच्यामध्ये दोघं ऑड आहे आणि सेकंड क्वेश्चनमध्ये एक ऑड आणि एक इवन आहे. ठीक आहे सो तो तुम्ही करा. सो सोल्युशन फॉर 15 CR. ठीक है n is even sorry n is odd. n is odd, therefore we can write the greatest value occurs at कोणती पण एक व्हॅल्यू चॉईस करा. ठीक आहे मी r इज इक्वल टू n-1/2 चॉईस करतो. म्हणजेच तुमची r ची व्हॅल्यू काय होईल 15-1/2 म्हणजे किती रे 15-1/2 14/2 म्हणजेच किती r7 होतोय. ओके सो दोघांना सेम काय येते ते पण सांगतो बघा तुम्हाला. हे r एखाद्याला वाटेल की समजा सर आपण r इज इक्वल टू n+1/2 घेऊया. येस वी कॅन टेक. सो 51+1/2 15+1 झाला 16/2 16/2 किती झाला 8 झाला. ठीक आहे जर तुम्ही ती व्हॅल्यू दिली ना काय दिलेला आहे बघा तुम्हाला तो 15 CR दिला आहे. सो हे बघा मग 15 C7 आणि तो कोण येतोय 15 C8 दोघे इक्वल आहेत. काय इक्वल आहे तुम्हाला माहिती ना प्रॉपर्टी नंबर 5. या दोघांचा डिफरन्स किती येतो 15 - 7 किती 8 कारण हा काय n-r बरोबर. म्हणून मग तुम्ही n-1/2 घ्या किंवा n+1/2 घ्या दोघांनीही तुमचा आन्सर सेम येणार आहे. ओके सो आपण एक फॉलो करा. सो आपल्याला 15 C7 फाइंड आउट करायचं किंवा 15 C8 दोघांचा आन्सर सेम असणार आहे. सो हे काय झालं बघा 15 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल इंटू 15 - 7 फॅक्टोरियल. सो काय होईल 15 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल 15 - 7 किती 8 फॅक्टोरियल. We can add 15 into 14 into 13 into 12 into 11 into 10 into 9 into 8 factorial divided by 7 factorial. We can write 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2 into 1 आणि हा 8 factorial. सो काय होईल हा 8 factorial कॅन्सल. परत बघा 7 2 जा 14 6 2 जा 12 5 2 जा 10 3 3 जा 9. ओके हे बघा इथं 2 इथं 2 2 into 2 4 आणि खालचा 4 कॅन्सल. परत इथलचा 2 into 1 2 इथलचा 2 कॅन्सल. राहिलं कोण 15 हा कॅन्सल झाला आहे 13 इथं कॅन्सल झालं आहे 11 पुढचा इथं 2 कॅन्सल झाला 3. ओके सांगा मला याचा आन्सर किती आलं.
15 मिनिट होते. 6435. 6435. ओके 6435 वाला हा. ओके आता सेकंड कोण आहे 11CR. सेकंड राईट हिअर. नाव फॉर 11CR ओके n is odd आहे ना इथं. therefore we can write greatest value occurs at. greatest value कुठं ऑकर करणार याची greatest value occurs at n is equal to r is equal to n minus 1 upon 2. एकच घेऊ आपण नाही का आता. n 11 minus 1 upon 2. 11 minus 1 किती 10. 10 upon 2 किती 5. म्हणजे r ची व्हॅल्यू तुम्हाला किती घ्यायची आता 5 घ्यायची आहे. ओके म्हणजे तो काय होईल 11C5 होईल. म्हणजे वरती आला 11 फॅक्टोरियल खाली 5 फॅक्टोरियल आणि 11 मायनस 5 किती 6 फॅक्टोरियल. ठीक आहे ना. तो डायरेक्ट लिहिण्यापेक्षा तुम्ही वाटलं असं स्टेप वाढवायची तर वाढवा. इथं येईल 11 मायनस 5 फॅक्टोरियल म्हणजे काय झाला हा 11 फॅक्टोरियल अपॉन 5 फॅक्टोरियल आणि 11 मायनस 5 किती 6 फॅक्टोरियल. सो वी गेट 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 5 फॅक्टोरियल. कॅन राईट 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 आणि हा 6 फॅक्टोरियल ॲज इट इज. काय काय कॅन्सल होईल रे 6 फॅक्टोरियल कॅन्सल. ओके बाकी काय होईल बघा 5 2 जा 10 4 2 जा 8 3 3 जा 9 बरोबर. इथलचा 2 आणि इथलचा 2 समजा कॅन्सल केला. सो कोण राहिलं 11 इथं राहिला 3 2 7. सांगा रे काय येतं हे 462. ओके. सो खाली therefore difference between the greatest value of 15CR and 11CR is डायरेक्ट व्हॅल्यूज लिहा. 15CR ची व्हॅल्यू किती आलेली आहे 6435 मायनस हा 462 किती येतं आन्सर 5973. 5973. ओके हे झालं आन्सर. ओके समजलं हे. सो हे काही प्रॉब्लेम होते बघा की जे अजून आपण वर्ड प्रॉब्लेम तर चालूच नाही केले. ठीक आहे हे डायरेक्टली फॉर्म्युला प्रॉपर्टीज वगैरे यूज करून ह्या टाईपचे काही क्वेश्चन्स होते. सो ते जवळजवळ आपण सगळे कवर केलेत. ठीक आहे आता उद्याच्या पेपरला काही वर्ड प्रॉब्लेम पण असणार आहे कारण काल काही टेक्निकल इश्यूमुळे आपलं लेक्चर नाही झालं आणि पेपरला क्वेश्चन्स आम्ही गुरुवारीच देत असतो. ठीक आहे. सो तुम्हाला काही क्वेश्चन्स तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम ह्या उद्याच्या पेपरमध्ये दिसतील. ठीक आहे ना. सो काय त्याला घाबरून जायचं नाही. तुम्ही ते सॉल्व करू शकता. जास्त डिफिकल्ट नसतात क्वेश्चन्स. सो आपण आता काही क्वेश्चन्स घेऊया. ठीक आहे मला असं वाटतं आपलं क्वेश्चन नंबर 6 पर्यंत कवर झालं होतं. काही तुम्ही होमवर्क पण केलेले होते करेक्ट. ओके सो आपण स्टार्ट करूया. काही मी क्वेश्चन्स घेतो तुमचे इथं सिंपल क्वेश्चन नंबर 8 आहे पहिला. मला वाटतं 7 आहे 7. क्वेश्चन नंबर 7 काय बघा फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ ड्रॉइंग 9 balls from a bag that has 6 red balls, 8 green balls and 7 blue balls so that 3 balls of every color are drawn. एक बॅग आहे. ठीक आहे समजा कन्सिडर करा ही बॅग आहे. ह्या बॅगमध्ये 3 टाईपचे बॉल्स आहेत. ठीक आहे सो ह्या बॅगमध्ये 6 रेड बॉल आहेत. ठीक आहे 6 रेड बॉल्स आहेत. समजा हे 6 रेड बॉल झाले. त्यानंतर 8 ग्रीन बॉल्स आहेत. 8 ग्रीन बॉल्स आहेत. ओके आणि आणखीन कोण आहे प्लस 7 ब्ल्यू बॉल्स आहेत. 7 ब्ल्यू बॉल्स. तुम्हाला काय करायचं आहे याच्यामधून 3 बॉल काढायचे आहेत. सॉरी किती आहे ड्रॉइंग 9 बॉल्स तुम्हाला ड्रॉन करायचे आहेत. 9 टोटल 9 बॉल्स ड्रॉन करायचे आहेत. पण कंडिशन अशी आहे की सो दॅट 3 बॉल्स ऑफ एव्हरी कलर आर ड्रॉन.
प्रत्येक कलरचे 3-3 बॉल आले पाहिजेत, प्रत्येक कलरचे 3-3 बॉल. सो हे बघा तुमच्याकडं रेड बॉल 6 आहेत, म्हणजे तुमची एनची व्हॅल्यू 6 आहे आणि तुम्ही किती चॉईस करता याच्यामधून, सिलेक्ट किती करताय, चॉईस म्हणजे सिलेक्ट करणे, 3 तुम्ही सिलेक्ट करताय. ओके, मग मी तर असं लिहितो बघा, फॉर रेड बॉल्स n इज इक्वल टू 6, r इज इक्वल टू किती 3. सिमिलरली फॉर ग्रीन बॉल्स, ग्रीन बॉल n किती आहे 8 आहे आणि r किती 3 तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. आणि फॉर ब्ल्यू बॉल्स n इज इक्वल टू किती 7 आणि r इज इक्वल टू किती 3. येतं लक्षामध्ये. सो n6, n8, n7 आणि इकडं 3-3-3, टोटल 9 बॉलसाठी तुम्हाला काय करायचं, देअरफॉर टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स किंवा टोटल नंबर ऑफ सिलेक्शन, टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स और सिलेक्शन्स, ठीक आहे, कॉम्बिनेशन दिलं तरी चालेल, इज इक्वल टू, इथे तो इज इक्वल टू काय असेल बघा, NCR. ओके, रेड बॉलसाठी कोण आहे 6C3 इंटू 8 फॉर ग्रीन बॉल, 8C3 इंटू फॉर ब्ल्यू बॉल 7C3. ठीक आहे, या तिघांचं तुम्हाला फक्त काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता येतं आहे. ठीक आहे, करताना मग याचं कॅल्क्युलेशन येस करता की नाही, Yes, sir. Yes, ओके, sir. याचं कॅल्क्युलेशन करून तुम्ही मला सांगा आन्सर काय येईल. ठीक आहे, सो ते लॉजिकली काय कसं करायचं तेवढं मी तुम्हाला सांगतो. सो त्याची कॅल्क्युलेशन तुम्ही करा, जमल ना कॅल्क्युलेशन, जास्त डिफिकल्ट नाही. ठीक आहे ना. आता पुढचा क्वेश्चन, तुम्ही लॉजिक समजून घ्या फक्त काय येऊ राहिलं. 8 नंबर बघा काय, फाइंड द नंबर ऑफ वेज सिलेक्टिंग अ टीम ऑफ 3 बॉईज अँड 2 गर्ल्स फ्रॉम 6 बॉईज अँड 4 गर्ल्स. सो वरच्या क्वेश्चन सारखाच आहे बघा, तुमच्याकडे एक टीम तयार करायची आहे. ओके, आणि समजा हे रँडम आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला काय आहे बघा, 6 बॉईज आहेत प्लस 4 गर्ल्स आहेत. ठीक आहे, याच्यामधून तुम्हाला 6 बॉईजमधून, ओके, म्हणजे 4 बॉईज तुमच्याकडे n इज इक्वल टू 6 आहे, पण तुम्हाला r किती बॉईज सिलेक्ट करायचे, 3 बॉईज सिलेक्ट करायचे. सो r 3 आहे. आणि फॉर गर्ल्स किती आहेत, 4 आहेत. किती सिलेक्ट करायचे गर्ल्स तुम्हाला, 2 सिलेक्ट करायचे. ओके, सो वरच्या सारखाच क्वेश्चन होता डायरेक्टली, म्हणजे टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन काय येतील मग, देअरफॉर टोटल नंबर ऑफ कॉम्बिनेशन्स इज इक्वल टू NCR बरोबर. n फॉर बॉयजसाठी काय होईल 6C3 इंटू, ओके, मल्टिप्लिकेशन काय, कारण टोटल 5 लागतं ना तुम्हाला, ऑर नाही आहे बघा, हे म्हणजे हे सिलेक्ट करा किंवा हे असं नाही आहे. बॉईज 3 सिलेक्ट केले अँड गर्ल्स 2. ओके, ज्यावेळेस आपण अँड हा वर्ड वापरतो ना, तर ते मॅथमॅटिक्समध्ये किंवा लॉजिकली त्याला मल्टिप्लिकेशन असतं. ज्यावेळेस तुम्ही ऑर हा वापरतो त्यावेळेस ते प्लस असतं. ठीक आहे, सो अँड 2 गर्ल्स कितीमधून सिलेक्ट करा तुम्ही, 4C2 मधून. ओके, सो याचं मल्टिप्लिकेशन करा, वी गेट द आन्सर. ओके, याचं पण आन्सर तुम्ही मला होमवर्कच्या याच्यामध्ये पाठवा. समजलं याचं लॉजिक. ओके, नंबर 9 बघा काय, आफ्टर अ मीटिंग. तुम्ही सुपर 30 जर मूवी बघितला असेल ना ऋतिक रोशनचा, सुपर 30 मूवीमध्ये तो मुलांना हा क्वेश्चन विचारतो बरं का, जो आता आपला नंबर 9चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन असा आहे, आफ्टर अ मीटिंग एव्हरी पार्टिसिपंट शेक हँड विथ एव्हरी अदर पार्टिसिपंट इफ नंबर ऑफ हँडशेक इज 66. इफ नंबर ऑफ हँडशेक तुम्हाला काय दिलं त्यांनी, नंबर ऑफ हँडशेक is equal to 66. Then find the number of participants in the meeting. तुम्हाला नंबर ऑफ पार्टिसिपंट्स काढायचे आहेत, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कोण काढायचं आहे, n काढायचं आहे. n म्हणजे कोण, नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स काढायचे आहेत. तुम्हाला कॉम्बिनेशनचा आन्सर दिले बघा 66 बरोबर. आता माझा एक सिंपल क्वेश्चन आहे बघा, हँडशेक करण्यासाठी आपल्याला किती पर्सेंटची गरज असते रे, तुम्हाला नंबर ऑफ 2. नंबर ऑफ हँडशेक करण्यासाठी आपल्याला नंबर ऑफ ऑब्जेक्ट लागतात 2, म्हणजे सिलेक्शन
म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हँडशेक करणार आहे बघा, त्यावेळेस तुम्ही 2 पर्सनचं सिलेक्शन करताय. तर ह्या 2 पर्सनमध्ये हँडशेक होईल किंवा त्या दुसऱ्या 2 पर्सनमध्ये सिलेक्शन हे होईल बघा, हँडशेक होईल. म्हणजे हँडशेकसाठी तुम्हाला आर किती घ्यायचा आहे? 2 घ्यायचा आहे, कारण 2 पर्सन असेल तरच ते हँडशेक होईल ना. ओके, सो देअरफॉर काय होईल? NCR. सो NCR ओके इज इक्वल टू 66 आणि आरची व्हॅल्यू तुमची 2 आहे. आपल्याला कोण काढायचं आहे? एन काढायचं आहे. सो याचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एन फॅक्टोरियल अपॉन आर फॅक्टोरियल इन ब्रॅकेट एन मायनस आर फॅक्टोरियल इज इक्वल टू किती आहे? 66. बरोबर, करा सिम्प्लिफाय याला. सो एन फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल एन मायनस 2 फॅक्टोरियल. ओके, सो मी काय करतो, वरचा जो एन फॅक्टोरियल आहे ना त्याला कसं लिहायचं आहे? n इन ब्रॅकेट n मायनस 1 n मायनस 2 फॅक्टोरियल इज इक्वल टू किती? 66. ओके, सो इथलचा n मायनस 2 फॅक्टोरियल n मायनस 2 फॅक्टोरियल कॅन्सल. 2 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 2 इकडं घ्या, तो 66ला मल्टिप्लाय होईल. ओके, 66 इंटू 2, सो ते झालं 132. सो मला 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबर असे सांगा ज्यांचं मल्टिप्लिकेशन 132 आहे. 11, 12. 11 आणि 12. आधी कोणता नंबर लिहू रे मी? 11 लिहू का 12 लिहू कम्पेअर करण्यासाठी? 12. 12 इंटू 11, कारण एन हा लार्जर आहे, सो इथं लार्जर नंबर येईल. सो कम्पेअरिंग बोथ साईड. ओके, जर मी बोथ साईड जर कम्पेअर केल्या तरी माझी एनची व्हॅल्यू किती झाली? 12 झाली. ओके, म्हणजे त्या पार्टीमध्ये टोटल नंबर ऑफ पार्टिसिपंट्स किती होते? 12. देअरफॉर नंबर ऑफ पार्टिसिपंट्स इज इक्वल टू किती? 12. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 काय बघा, इफ 20 पॉईंट्स आर मार्क ऑन अ सर्कल. एक सर्कल आहे, त्या सर्कलवर तुम्ही 20 पॉईंट्स मार्क करताय. म्हणजे नंबर ऑफ पॉईंट्स म्हणजे तुमचे नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत. सो यांची व्हॅल्यू किती आहे? 20 आहे. हाऊ मेनी कॉर्ड्स कॅन बी ड्रॉन. तुम्हाला मी एक लॉजिकल सांगतो बघा, सिम्पल. समजा एक सर्कल आहे. ओके, ह्या सर्कलवरती 20 पॉईंट आहेत तुमचे. समजा 1 2 3 ओके 4 असे टोटल 20 पॉईंट्स आहेत. एवढे मी सगळे काढत नाही, असे तुमच्या या सर्कलवरती 20 पॉईंट्स आहेत. आता जर तुम्हाला कॉर्ड काढायची असेल ना रे, तर कॉर्ड काढण्यासाठी आपल्याला ॲटलिस्ट किती पॉईंटची गरज असते? 2 पॉईंटची. म्हणजे जर मी हा पॉईंट समजा सिलेक्ट केला आणि इथलचा पॉईंट जर सिलेक्ट केला तर मी अशी कॉर्ड काढू शकतो. बरोबर, दिस इज अ कॉर्ड. कॉर्डचं मी तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काय करायचं, फक्त की 2 पॉईंट सर्कलवरचे जॉईन करायचे, त्याला आपण कॉर्ड म्हणतो. बरोबर, म्हणजे माझी आरची व्हॅल्यू किती येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे मी कोणतेतरी 2 पॉईंट सिलेक्ट करणार ना. सिलेक्शन आहे बघा, कॉम्बिनेशन म्हणजे सिलेक्शन ओनली. वी कॅन सिलेक्ट एनी 2 पॉईंट्स टू ड्रॉ द कॉर्ड. वी कॅन सिलेक्ट एनी 2 पॉईंट्स. ओके, सो म्हणून आर आला 2. मग नंबर ऑफ कॉर्ड्स किती येतील? यांचं कॉम्बिनेशन. सो देअरफॉर वी कॅन राईट नंबर ऑफ कॉर्ड्स इज इक्वल टू NCR 20C2. ओके, सो हा झाला 20 फॅक्टोरियल अपॉन. ओके, तुम्ही करा याचे कॅल्क्युलेशन, सोपं आहे. करताना का करू मी? करू सर आम्ही. बरं सांगा बरं काय आन्सर आहे द्यायचं. तू म्हणता सर आजलाच गाईड दिसतात. 20 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 20 मायनस 2 फॅक्टोरियल. हा झाला 20 फॅक्टोरियल. ओके, 2 फॅक्टोरियल ॲज इट इज. 20 मायनस 2 झाला 18 फॅक्टोरियल. 190. Very good. So 20 into 19 into 18 factorial. 2 factorial ची value 2, 18 factorial. So आता 18 factorial 18 factorial cancel. 20 into 19 किती? किंवा 2 10s are 20. झालं 10 into 90. Answer is 190. ओके, गुड. आता असाच क्वेश्चन नंबर 12, क्वेश्चन नंबर 13 आहे नाही का. स्ट्रेट लाईन वगैरे असतील तर तुम्हाला नंबर ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन वगैरे विचार करा थोडंसं जॉमेट्रीचा. ओके, ट्रायंगल काढण्यासाठी 3 पॉईंट लागतात. इंटरसेक्शन पॉईंट काढण्यासाठी 2 लाईन्स लागतात. म्हणजे आरची व्हॅल्यू 2, आरची व्हॅल्यू 3. ओके, क्वेश्चन नंबर 12 13 14 मध्ये तुम्ही ते लॉजिकली करू शकता. ओके, आता क्वेश्चन नंबर 11 आहे. सो आपल्याकडे टाईम आहे फक्त 3 मिनिट्स. समजा बघू आपण तुम्हाला अंडरस्टँड होतोय का तो. क्वेश्चन नंबर 11 काय सांगितलं काय बघा, फाइंड द नंबर ऑफ डायगोनल्स ऑफ n साइडेड पॉलिगॉन. ओके, n साइडेड पॉलिगॉन आहे एक. n साइडेड पॉलिगॉन मध्ये नंबर ऑफ डायगोनल्स किती असतील हे आपल्याला काढायचं आहे.
आता मला अगोदर याचा फॉर्म्युला तयार करावा लागेल की नंबर ऑफ n साइडेड पॉलिगॉनमध्ये तुम्हाला काय लागतंय, नंबर ऑफ डायगोनल्स लागत आहेत. याचा एक फॉर्म्युला तयार करावा लागेल मला आधी. आणि फॉर्म्युला एकदा तयार केला की तुम्ही 1 2 3 4 जे 4 क्वेश्चन्स तुम्हाला खाली सब क्वेश्चन दिलेत, n इज इक्वल टू 10, n इज इक्वल टू 15, ओके, हे तुम्हाला काढता येईल. सो त्यासाठी मी सिम्पल एक्झाम्पल घेतो. समजा आपण घेतला एक रेक्टँगल, ठीक आहे ना. याला व्यवस्थित समजा मी लॉजिकली कसा फॉर्म्युला तयार करून राहिलो. समजा आपण रेक्टँगल घेतला, ठीक आहे. रेक्टँगलमध्ये नंबर ऑफ डायगोनल्स किती असतात रे, 2 असतात, बरोबर. हा एक डायगोनल आहे, हा एक डायगोनल आहे, ओके. दिस इज फॉर रेक्टँगल, ओके. रेक्टँगलमध्ये तुमची n ची व्हॅल्यू किती आहे, 4 आहे आणि नंबर ऑफ डायगोनल्स तुमचे 2 आहे, बरोबर. आता फॉर्म्युला तयार करताना तुम्हाला n तर वापरावं लागणार आहे, ओके. आणि डायगोनल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला किती पॉईंटची गरज असते, परत 2 पॉईंटची गरज असते. म्हणजे तुम्हाला r ची व्हॅल्यू किती घ्यावं लागणार आहे, 2 घ्यावं लागणार आहे, बरोबर. आता जर मी असं लिहिलं नंबर ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू, फक्त जर मी लिहिलं NCR, ओके. n म्हणजे नंबर ऑफ साईड तुमच्या 4 आहेत, त्याच्यापैकी मी काय केलं 4 साईड किंवा 4 पॉईंट्स, जेवढे साईड तेवढे काय असतात पॉईंट. पॉईंट म्हणजे वर्टायसेस असतात, है ना, वर्टायसेस 4 आहेत. सो मला त्यापैकी 2 सिलेक्ट केलं मी. मग 4C2चा आन्सर किती येतं रे, हे नंबर ऑफ डायगोनल 4C2चा आन्सर काय होईल बघा, 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 4 मायनस 2 फॅक्टोरियल. हे झालं बघा 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. डायरेक्ट लिहू शकता. 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते, 24. 2 फॅक्टोरियल 2, 2 फॅक्टोरियल 2, 2 इंटू 2 4 आणि 24 अपॉन 4 किती, 6 आन्सर येत आहे माझं. नंबर ऑफ डायगोनल किती आले इथं, 6 आले, बरोबर. जर मी फक्त NCR वापरलं तर आन्सर माझं किती आलं, 6 आलं. बट हे बघा आता हे त्यांचं मी नंबर ऑफ डायगोनल्स काढून टाकतो. म्हणजे फक्त मी काय फाइंड आउट केला, समजा NCR फाइंड आउट केला, पण आपल्याला माहिती बघा नंबर ऑफ डायगोनल्स किती इथं 2 आहे, ओके. नंबर ऑफ डायगोनल्स किती आहे, 2 आहे आणि माझं आन्सर आलेलं आहे 6. मला हे आन्सर आणायचं आहे 2, बरोबर. मग याच्यातून काय मायनस करावं लागेल रे आन्सर 2 येण्यासाठी, n. व्हेरी गुड, n मायनस करायचा आहे. कारण इथं n किती आहे, 4 आहे, बरोबर. रेक्टँगलमध्ये आपले वर्टायसेस 4 आहेत. सो मला याच्यातून काय करायचं आहे, n मायनस करायचं आहे. हे लॉजिकली कळायला पाहिजे होतं. त्यासाठी मी एक्झाम्पल घेतलं रेक्टँगलचं. जर मी इथून जर n मायनस केला, इथं n किती आहे, 4 आहे, म्हणजे 6 मायनस 4 तुमचा आन्सर किती होईल, इथं 2 होईल. कधी, इफ यू मायनस द n, बरोबर. म्हणजे आपला फॉर्म्युला काय तयार होईल बघा, नंबर ऑफ डायगोनलसाठी जो फॉर्म्युला असेल, देअरफॉर नंबर ऑफ डायगोनल्स. आता हा फॉर्म्युला तुम्हाला 4ही सब क्वेश्चनसाठी वापरायचा आहे. नंबर ऑफ डायगोनलचा फॉर्म्युला असेल आपला NCR. n म्हणजे तुम्हाला n दिलेला आहे बघा. समजा पहिल्या क्वेश्चनमध्ये 10 दिला, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये 15 दिला, तिसऱ्यामध्ये 12, चौथ्यामध्ये 8, ठीक आहे. मायनस n. हां, आरची पण व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. डायगोनल काढण्यासाठी आपल्याला किती पॉईंट्स लागतात, 2 पॉईंट्स लागतात. सो काय करा, डायरेक्टली NC2 मायनस n मायनस n हा फॉर्म्युला वापरून नंबर ऑफ डायगोनल्स फाइंड आउट होत असतात, ठीक आहे. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही क्वेश्चन नंबर 11 कंप्लीट करा, ठीक आहे. सो काय करा माहिती आहे का, 12, 13, 14 तुम्हाला जेवढे काही सॉल्व्ह होतील ना रे पुढचे क्वेश्चन्स तेवढे करा, ठीक आहे. कारण वर्ड प्रॉब्लेम मी पेपरला उद्या टाकलेले आहेत कॉम्बिनेशनचे, आणि हेच याच बुक आपल्या टेक्स्टबुकमधलेच टाकलेले आहेत. सो तुम्ही ते कवर करू शकता, ठीक आहे. समजलं का ना फॉर्म्युला कसा आला नंबर ऑफ डायगोनलचा. Yes, sir. ओके, लेक्चर समजलं व्यवस्थित. Yes, sir. ठीक आहे. सो करा उद्याच्या. सर उद्याच्या टेस्टला फक्त परमिटेशन आणि कॉम्बिनेशन ना, येस का येस फक्त कॉम्बिनेशन? येस, फक्त परमिटेशन आणि कॉम्बिनेशन दोन्ही, ठीक आहे. दोन्ही राहील, परमिटेशन आणि कॉम्बिनेशन. मागच्या पेपरला आपण फक्त फॅक्टोरियल नोटेशन विचारलं होतं ना. सो ह्या पेपरला मग परमिटेशन आणि कॉम्बिनेशन. कारण नेक्स्ट वीकमध्ये आपलं आता पुढचं चॅप्टर चालू होईल. कॉम्बिनेशनचे अजून काही एक्झाम्पल आपण मंडेला घेऊ, त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर चालू होईल. म्हणजे मग पुढच्या विकेंडला आता मेगा टेस्ट येईल, मंथ एंड आहे ना, मग परत कम्प्लीट सिलेबसवर राहील असं आहे, ठीक आहे. कोण कोण मी एकदा बघतो. साक्षी गिरवले,
त्यानंतर प्रेम गाडेकर, साक्षी साबळे, शिवराज जाधव, सिद्धी आणि तनिष्का. कोणतरी एक आता लेफ्ट झालं. एक दोन जण प्रिया लेफ्ट. कोण होतं? प्रिया कुरकुटे. अच्छा अच्छा, प्रिया होती. ओके, चालेल मग थांबूया आपण. तुम्ही केमिस्ट्रीला एक 10 मिनिटानंतर जॉईन करू शकता.